तुम्ही वेगवेगळ्या कंपनीजला हॅक करा. इफ तुमचं जे बग्स वगैरे ज्या चुका आहे की ज्याच्या थ्रू ते सिस्टम हॅक होतं ते जर व्हॅलिड असेल तर त्या कंपनीज तुम्हाला पे करतात. तर ज्यावेळेस मी 12th नंतर स्टार्ट केलं तर त्यावेळेस मी सगळ्यात पहिला माझा जो बग होता तर तो एक इंटरनॅशनल कंपनी होती त्याच्यामध्ये फाइंड केला होता. तर त्या कंपनीने मला 96,000 रुपये दिले होते. 2019ची गोष्ट आहे. लाईक मी गुगलला हॅक केलेलं आहे, इंटेलला हॅक केलेलं आहे. असे खूप सारे 150+ कंपनीज आहे की ज्याच्या टॉप 10 हॅकर्समध्ये आज माझं नाव आहे. नमस्कार, माझं नाव ओंकार सोनवणे. मी प्रॉपर संगमनेरचा आहे. मी इंडियाचा यंगेस्ट इथिकल हॅकर आहे आणि माझं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड OMG बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आहे. आज मी तुम्हाला या वेट टॉकच्या प्लॅटफॉर्मवर माझी जी इथिकल हॅकिंगची सायबर सिक्युरिटीची जी जर्नी आहे तर ती सांगणार आहे. तर ज्यावेळेस मी 9th स्टँडर्डमध्ये होतो त्यावेळेस मी तो प्लेयर्स नावाचा एक मूवी बघितला होता की त्याच्यामध्ये जे हॅकिंग वगैरे आहे तर ते शो केलं होतं की एक हॅकर डेटा वगैरे हॅक वगैरे करतो. तर त्याच्या थ्रू मी बघितलं की ते खूप मोटिवेशनल मला वाटलं. देन मी स्टार्ट केलं इथिकल हॅकिंग शिकायला, बट काही बेस नव्हता. देन मी गुगल रिसर्च वगैरे करत फेसबुकच्या ग्रुप थ्रू मला काही फ्रेंड्स भेटले की इथिकल हॅकिंगचा जो बेस आहे तर तो वेबसाईट डेव्हलपमेंट हा आहे. देन मी वेबसाईट डेव्हलपमेंट स्टार्ट केली. ज्यावेळेस मी 11th होतो त्यावेळेस मी प्रोफेशनल वेबसाईट डेव्हलपर होतो आणि 11th मी डेव्हलपमेंटमुळे ह्या बाकीच्या याच्यामध्ये टॉपिक्समध्ये 11th फेल झालेलो. तर देन त्यानंतर मी 11th 12th केलं नॉर्मली. मी काय एवढा हुशार स्टुडंट नव्हतो. देन त्याच्यानंतर मी पुण्यात एका कंपनी सायबर सिक्युरिटीमध्ये इंटर्नशिप वगैरे केली बिकॉज मला बघायचं होतं की लाईक सायबर सिक्युरिटी जे आहे तर ती कशी वर्क करते. तसं मी माझी पॅशन होती इथिकल हॅकिंग तर मी तिला खूप फोकस केलं आणि त्याच्यामध्ये काही इन्सिडेंट्स असे झाले की ज्यावेळेस मी 12th नंतर इंटर्नशिप करत होतो तर मग एक बग बाउंटी हा एक वर्ड आहे. तुम्ही गुगल पण करू शकता याच्याबद्दल. तर बग बाउंटी बेसिकली काय असतं की तुम्ही वेगवेगळ्या कंपनीजला हॅक करा. इफ तुमचं जे बग्स वगैरे ज्या चुका आहे की ज्याच्या थ्रू ते सिस्टम हॅक होतं ते जर व्हॅलिड असेल तर त्या कंपनीज तुम्हाला पे करतात. तर ज्यावेळेस मी 12th नंतर स्टार्ट केलं तर त्यावेळेस मी बग्स वगैरे तर शोधत होतो बट असे प्लॅटफॉर्म्स नव्हते. देन माझे फेसबुकवर काही फ्रेंड्स झाले, लिंक्डइनवर काही फ्रेंड्स झाले की ज्यांनी मला सपोर्ट केलं की असे प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही याच्यानुसार रिसर्च करा वगैरे वगैरे. देन त्याच्यानंतर मी बग बाउंटी स्टार्ट केली. तर त्यावेळेस मी सगळ्यात पहिला माझा जो बग होता तर तो एक इंटरनॅशनल कंपनी होती त्याच्यामध्ये फाइंड केला होता. तर त्या कंपनीने मला 96,000 रुपये दिले होते. 2019ची गोष्ट आहे. देन मी घरी सांगितलं त्यांना वगैरे आनंद वगैरे झाला. देन ते मला बोलले की असं थोडी ऑनलाईन आता ठीक आहे की बट हा एक सोर्स नाही ना, एकदा पैसे आले पण असं काय गॅरंटी की तुमच्याकडं परत पैसे येतील. देन मी त्याच्यानंतर रिसर्च केला. लाईक मी गुगलला हॅक केलेलं आहे, इंटेलला हॅक केलेलं आहे. असे खूप सारे 150+ कंपनीज आहे की ज्याच्या टॉप 10 हॅकर्समध्ये आज माझं नाव आहे. लाईक कॅनवामध्ये, इंटेलमध्ये. देन माझा एक फ्रेंड आहे यशवंत, तर त्याने मला सपोर्ट केला की तो म्हणला तू एवढं कमी वयात एवढं अचीव केलं आहे सो तू इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी अप्लाय कर. तर मी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी केलं, OMG बुक ऑफसाठी केलं. होपफुली की मी आज होल्डर आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड. लाईक मी ज्यावेळेस 19 वर्षाचा होतो त्यावेळेस मी हे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये माझं नाव होतं. त्यावेळेस मला खूप सारे अवॉर्ड्स मिळाले. अराउंड माझे 15 ते 20पेक्षा जास्त अवॉर्ड्स आहेत फॉर इंडियाज यंगेस्ट इथिकल हॅकर, एंटरप्रेन्योर वगैरे वगैरे. मी त्याच्यानंतर माझी कंपनी स्टार्ट केली. जी मी कंपनी स्टार्ट केली होती तर कॅनवा कंपनीने मला 50,000 रुपये दिले होते. त्याच्यामधनं मी ही कंपनी स्टार्ट केली होती. पहिले तर आम्ही इथिकल हॅकिंगचं ट्रेनिंग वगैरे देत होतो स्टुडंटला की लाईक की तुमचं म्हणजे तुम्ही कशी इथिकल हॅकर बनवू शकता प्रोफेशनल वगैरे. तर तिथनं मी सुरुवात केली. देन ते मी सुरुवात केल्यानंतर आम्ही बघितलं की जे सायबर सिक्युरिटीचं मार्केट आहे ते खूप ह्यूज मार्केट आहे. जे लोकांना सायबर सिक्युरिटीची गरज आहे की जे डेटा वगैरे हॅक वगैरे होतं तर त्याच्यापासून त्यांना सुरक्षित कसं ठेवायचं वगैरे. तर आम्ही सेमिनार वगैरे करत होतो. त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या साखर कारखाने, कॉर्पोरेट बँक्स यांना सायबर सिक्युरिटी सोल्युशन्स द्यायला आम्ही स्टार्ट केलं. देन आमची कंपनीची ग्रोथ होत होते, ठीक आहे. देन जशी जशी ग्रोथ व्हायला लागली तसं लाईक जे म्हणतात ना इगो, ॲटिट्यूड वगैरे त्या गोष्टी कंपनीत यायला लागल्यानं आमचा डाऊनफॉल आला की आमचा पहिल्या वर्षी हा कंपनीचा टर्नओव्हर फक्त 20,000 होता आणि त्याच्यानंतर आज आमच्या कंपनीचा टर्नओव्हर हा कोटीमध्ये आहे. अराउंड 2 ते 3 कोटीपेक्षा जास्त आम्ही आज आमची कंपनी जी आहे तर ती टर्नओव्हर करते.
आणि कसं आहे की ज्यावेळेस तुम्ही कमी एजमध्ये तुमचं स्टार्टअप वगैरे करतात, तर एज कमी आहे, तुम्ही कसं काय स्टार्ट वगैरे करतात वगैरे, तर मी ज्यावेळेस मी 20 इयर्सचा होतो, आम्ही काही क्लायंट्सला पिच केलं तर त्यांनी मला फक्त माझ्या एजमुळं रिजेक्ट केलं, ना की माझ्या एक्सपिरियन्स. बट काही क्लायंटनी बघितलं की माझ्यात पोटेन्शियल आहे, की मी एक सायबर सिक्युरिटीमध्ये म्हणजे एक एक्सपिरियन्स पर्सन आहे, की याला काम द्या. तर मला असे काम भेटायला लागले. आणि माझं म्हणजे म्हणणं आहे की ज्यावेळेस तुम्ही प्रामाणिकपणाने काम करता ना, तर ही दुनिया तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मदत करायचं काम करते. बिकॉज मला अशा लोकांनी मदत केली की मी ज्यांना आयुष्यात कधी बघितलं पण नाही. लाईक जे वॉचमॅन लोक असतात याचे कंपन्यांचे वगैरे, तर त्यांनी मला खूप बिग मोठे जे प्रोजेक्ट आहेत तर ते द्यायला सुरुवात केले. तसेच माझ्या क्लायंटच्या याने मी टेड टॉक केलं, मी जो स्टॉक केला, आज मी तुमच्याशी बोलत आहे. फक्त माझं सांगण्याचं हे आहे की ज्यावेळेस तुम्ही कोणती पण गोष्ट स्टार्ट करता तर त्याच्यात गिवअप नाही केला पाहिजे. फेल्युअर्स येतात, मान्य आहे. असं नाही की तुम्ही लगेच सक्सेसफुल होशाल 1 वर्षात 2 वर्षात, असं नाही. लाईक आता तुम्ही जर एक्झाम्पल घ्यायचे म्हणले तर नवाजुद्दीन सिद्दीकी यांचं खूप चांगलं एक्झाम्पल घेऊ शकतात की त्यांनी कितीतरी वर्ष स्ट्रगल केला, पण त्यांनी कधी गिवअप नाही केला. बिकॉज त्यांना एक त्यांच्या लाईफमध्ये खूप सक्सेसफुल पर्सन बनायचं होतं. बिकॉज ज्यावेळेस तुमचं पॅशन, ड्रीम वगैरे तुम्ही फॉलो करताना तुम्ही 100% सक्सेसफुल होतात. मी सजेस्ट करेल तुम्ही पॅशन फॉलो करा आणि पॅशनला प्रोफेशनमध्ये करा. एक्झाम्पल काही क्रिकेटर्स असतात ज्यांचं पॅशनच क्रिकेट असतं, बट ते प्रोफेशनली खेळतात, ते पैसे कमावतात. देन लाईक माझ्या गावातल्या लोकांनी देखील मला खूप सपोर्ट केला. लाईक माझा सत्कार वगैरे झाला होता, तर माझ्या गावातल्या लोकांनी मला प्रोजेक्ट्स मिळवून देण्यात खूप मदत केली. की त्याच्यानंतर माझ्याकडं खूप प्रोजेक्ट्स आल्या. आता ह्या फायनान्शियल इयरमध्ये आम्ही 15 नवीन क्लायंट्स ॲक्वायर केले. आमचा जो रिव्हेन्यू ग्रोथ हा 100x आम्ही जास्त केला. आणि मला म्हणजे खूप आनंद होतो की आमच्या कंपनीचा लास्ट इयर फक्त 20,000 होता, तर 20,000पासून आता आम्ही यावर्षी आमचा अराउंड 2 कोटीपेक्षा जास्त टर्नओव्हर जाईल, जे आमची ग्रोथ आहे. बिकॉज आम्ही कसं लॉयली आमच्या क्लायंटसोबत काम केलं. जे आमचं क्लायंटसोबतचं रिलेशन आहे तर ते ॲज अ फ्रेंड म्हणून आहे, ना की कॉर्पोरेट रिलेशन, असं नाही. आम्ही लाईक फ्रेंड म्हणून, लाईक मेंटॉर म्हणून ते मला सपोर्ट करतात वगैरे. तर मी तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मला हे सांगायचं की जर तुमची पॅशन असेल चांगली तर तुम्ही 100% पॅशन फॉलो करा. एज्युकेशन मॅटर करतं, असं नाही की एज्युकेशन मॅटर नाही करत. काही ड्रॉप करतात. आता मी ड्रॉप आउट नाही आहे बेसिकली, मी BCA डिग्री आहे माझी नॉर्मल. बिकॉज आता कसं घरच्यांचं म्हणणं होतं तुम्ही एज्युकेशन वगैरे करा, सो झाली डिग्री. पण मी फुल टाईम कंपनीवर फोकस केला, मी कधी जॉब वगैरे केला नाही. आणि असं म्हणतात की पहिलं स्टार्टअप फेल झाला पाहिजे, मग त्याच्यातनं तुम्हाला शिकायला मिळतं, मग देन तुम्ही दुसरा स्टार्टअप करा. असं नाही. माझा पहिला स्टार्टअप आणि माझा पहिला स्टार्टअप सक्सेसफुल आहे. असं नाही की आम्ही कधी म्हणजे फेल्युअर आले का कंपनीत, पण आम्ही स्टार्टअप वगैरे बंद नाही केलं, बिकॉज ट्रस्ट होता. देन त्याच्यानंतर आता रिसेंटली आमचं एक कंपनी लाईक तुम्ही जेटकिंग वगैरेचं नाव ऐकलं असं, तर आम्ही आता त्यांच्या ऑफिशियल इथिकल हॅकिंगचे ट्रेनिंग पार्टनर आहे. तर आम्ही त्यांच्याशी पण टायअप केला. तर मला त्यांच्याकडनं एक शिकण्यासाठी मिळालं की तुमचा एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो, एज कधीच मॅटर करत नाही. लाईक त्यांचे जे फाउंडर वगैरे मी पर्सनली त्यांना भेटलेलो आहे, तर त्यांनी एजवरनं असं एज कधीच मॅटर नाही करत असं मला वाटतं. बिकॉज कसं आहे की ज्यावेळेस तुम्ही कोणती पण गोष्ट स्टार्ट करता तर एक्सपिरियन्स ही कधी विकत घेता येत नाही तुमचा. आता माझं एज 22 आहे, बट मला अराउंड 7 ते 8 वर्षाचा ह्या फील्डमध्ये सायबर सिक्युरिटीमध्ये एक्सपिरियन्स आहे. आणि आज मला जे माझे प्रोजेक्ट्स वगैरे भेटतात बिकॉज ऑफ माय एक्सपिरियन्स. आणि कसं आहे की नेटवर्क क्रिएट करा, बिकॉज कसं आहे विदाऊट नेटवर्क तुम्ही बिझनेस रन नाही करू शकत. ठीक आहे. आणि असं टीमला पण तुम्ही धरून चाललं पाहिजे. आता आमची जी टीम आहे तर असं मी सांगतो की लाईक मी ठीक आहे कंपनीचा CEO वगैरे आहे, बट लाईक त्या टीममुळं माझी कंपनी, असं मी लाईक माझी कंपनी असं कधीच म्हणत नाही, ती सगळ्यांची कंपनी. मी फक्त माझी एक पोझिशन आहे CEOची, बट माझ्या टीमनी आज कंपनी आमची एवढी मोठी बिल्ड केलेली. आज मी नसलो तरी कंपनी चालते बिकॉज ऑफ माय टीम. आणि ते पण एवढं डेडिकेशननी काम करतात, लाईक त्यांची फॅमिली. असं आम्ही त्यांना एम्प्लॉईज वगैरे, मी आत्तापर्यंत कधी एम्प्लॉय हा वर्ड पण हे नाही केला. लाईक दे आर माय टीमसारखं ते पण एक चांगल्या पोझिशनला आहे कंपनीमध्ये. आणि ते पण आमची कंपनी ग्रोथ करण्यामध्ये खूप हेल्प करतात असं मला वाटतं. आणि ज्यावेळेस तुमचं ग्रोथ होत असते तर मोस्ट ऑफ ऑल पीपल लक्झरी लाईफ अँड ऑलवर फोकस करतात. असं नाही की केलं नाही पाहिजे, केलं पाहिजे, बट तुम्ही जेवढी इन्कम कमावता ना त्याच्या 1%च तुम्ही खर्च केला पाहिजे असं मला वाटतं. बिकॉज कसं आहे आज तुमच्याकडे प्रोजेक्ट आहे, समजा भविष्यात तुमच्याकडे प्रोजेक्ट नसले तर तुम्ही करणार काय, तुमची कंपनी कशी मेंटेन करणार. असं नाही की प्रत्येक वेळेस तुम्हाला पॉझिटिव्ह थिंग्सच मिळतात, कधी कधी असा टाईम येतो की तुम्हाला डाऊनफॉल पण येतो.
सो असं नाही की तुमच्याकडं ज्यावेळेस ग्रोथ होते तर तुम्ही सगळी ॲटिट्यूड इगोमध्ये सगळं उधळमानके केली पाहिजे, असं हे करणं चुकीचं आहे. सेविंग पण पाहिजे, बिकॉज कसं आहे, जर प्रोजेक्ट नाही भेटलं तर तुमची कंपनी बंद पडली तर तुमचे टीम मेंबर्स काय करणार आहे, त्यांना तुम्ही सॅलरी वगैरे कुठल्या अँगल कशी देणार आहे ना. सो मला वाटतं की तुम्ही तुमच्या पैशावर फोकस केला पाहिजे, रिव्हेन्यू ग्रोथ मेंटेन केली पाहिजे, की टार्गेट दिले पाहिजे. आता ह्या वर्षी मी 15 क्लायंट ॲक्वायर केले तर पुढच्या वर्षी 20 करू, तर ही असं एक हे पाहिजे. आणि गिवअप नाही केला पाहिजे. तर ह्या प्लॅटफॉर्मच्या याने हेच सांगायचं की तुमची फॅशन फॉलो करा, तर तुम्ही नक्कीच लाईफमध्ये खूप काही अचीव करू शकता. तर आज मला खूप आनंद होतो की वेद टॉकने मला इथं टॉक करण्यासाठी बोलवलं. सो मी त्यांना थँक्यू बोलतो की मला इथं बोलवल्याबद्दल.